ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपतये नमः. आज ऑगस्ट महिना, गुरुवार, अतिशय सुंदर असा वार आणि सुरू झाला आहे श्रावण. आता श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सगळ्यांच्या घरोघरी गणपतीची तयारी, पुढे दिवाळी येईपर्यंत हे सण चालूच राहतात. मग हा आगळा वेगळा आनंद आपल्याला फक्त मिळतो तो या दिवसामध्ये, आणि मग आपण तो आनंदाने साजरा करत आहे. आणि श्रावण हा अतिशय सुंदर महिना आहे. सर्वत्र हिरवीगार झाडी असते, पाऊस पडत असतो आणि अत्यंत सुंदर असं वातावरण पण सुंदर असतं. नैसर्गिक साथसुद्धा या श्रावण महिन्याला आहे. श्रावण महिन्याचा उपवास आणि आपल्या लक्षात येईल अशी त्याची आठवण हे एक महत्त्वाचं आहे. मग तर ऐका आमची कविता. या सर्व महिन्यात येणाऱ्या माझ्या कविता या विषयावरच असतात असं मानणं चुकीचं ठरणार नाही. तर आता ऐका. सुरू होतो महिना मात्र श्रावण, सुरू होतो महिना मात्र श्रावण, घरोघरी सुरू होती सुंदर सण, घरोघरी होती सुंदर सण. मग पळून जातो आळस, पळून जातो आळस, जातो रावण, पळून जातो आळस जणू रावण. पहा पहा वाचा आपण रामबाण, पहा पहा वाचा आपण रामायण, रामायण रामायण रामायण. पळून जातो सर्वांचा क्षीण, पळून जातो सर्वांचा क्षीण, येतो मात्र सर्वांच्या घरी आनंदाचे क्षण, येती सर्वांच्या घरी आनंदाचे क्षण. घरोघरी मिष्टान्न आणि मधुर जेवण, घरोघरी मधुर आणि मिष्टान्न जेवण, राहते वर्षभर सर्वांना मात्र आठवण, राहते सर्व वर्षभर सर्वांना आठवण. उपवास उपाय असे रामबाण, उपवास उपाय असे रामबाण. दिवसातून मिळे एकदा जेवण, दिवसातून मिळे मात्र एकदा जेवण. मुखी मात्र चविष्ट खाणं, मुखी मात्र चविष्ट खाणं, मुखात मधुर शब्द मात्र श्रावण, मुखात मधुर शब्द मात्र श्रावण. विसरून जा दुखणं खुपणं, चेहऱ्यावर असले आपल्या हसणं, विसरून जा रुसणे रागावणं, विसरून जा रुसणं रागावणं. नका करू आता भांडणं, नका करू आता भांडणं. उपवास असे सर्वावर उपाय रामबाण, उपवास असे सर्वावर उपाय रामबाण. पळून जातो आपला क्षण, पळून जातो सर्वांचा क्षीण, पळून जातो सर्वांचा क्षीण. होतो मात्र सुरू श्रावण, होतो मात्र सुरू श्रावण. येऊ दे मुखावर श्रावण श्रावण श्रावण. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः.